हाय नमस्कार सर्वांना. तर बघा सकाळपासून सगळे कपडे धुवून धुवून जाम झाली. तर साड्या सगळ्या घरात नेऊन ठेवल्या तिथं धुवून घड्या घालून वाळून. तर आता नेहमी थोडीशी राहिलीत कपडे ही ओलीच इथं का वाळतात इथं अजून. साड्या ठेवल्या घरात अशा ओलणी बांधल्यात इथं दोन चार. चाललंय वाळायचं. पाऊस बिऊस काय आला नाही आज त्याच्यामुळं मस्त कपडे वाळले. कडक ऊन पडलं होतं चांगलं. तिकडं पण आहेत हे पोरांचे कपडे इथं. आणि साड्या सगळ्या धुवून घरात घड्या घालून ठेवल्यात इथं सगळ्या वाळल्या. झाडून बिडून झाले घरातलं सगळं झाडून पुसून झालं. आणि आता उद्या भांडी घासायची आणि बाकीचं राहिलेलं आवरायचं. हे काय आजी होय आजी का आजी इथं आहे तर आजी आमच्या बसल्या इथं. आजी तुम्ही काढत होता का असंच? सगळ्यांनाच काढायला लागतो दसरा सगळ्याच चाललंय काढायचं. हा सकाळपासून लय उरकलं पटापटा. मशीन यायची होती त्यात मशीन पण आली नाही बाजरी करायला. का म्हणून आली नाही काय माहिती. त्यांना उरकलंच नसून परत म्हणली 4 वाजता 12 वाजता म्हणता म्हणता 4 वाजले तरी पण मशीन काय आली नाही. पण कपडे बिपडे धुतली सगळे कपडे वाळले मस्तपैकी. काही थोडी थोडी वली कपडे एवढे कपडे वाळ्यावर ठेवायचे घरात. आता झाडून ही मस्त पुसून ही काढलं. अजून आहे 2-3 दिवस का. आता थोडं राहिलंय भांडी बिंडी घासायची ती घासायची उद्याच्याला. आता आज नाही मशीन आली म्हणल्या उद्या मशीन येईल बाजरी करायला. बाजरी पण मस्त वाळली चांगली कडक पडती चांगली. पण आता आलीच नाही मशीन त्याला काय करायचं. पाऊस नाही आजच्या दिवस म्हणजे झालं नाही तर काय खरं नाही. आज नाही यायचा नाही आज काय पावसाचं वार आहे. आणि लय दण करत होतो दुपारी बी बरं का. पण नाही पाऊस यायचा. कारल्याचा वेल बघा कसला हिरवागार झालाय मस्तपैकी. जिकडं बघन तिकडं कपडे जिकडं बघन तिकडं कपडे तर आडात नुसता चाललाय. घरातलं दाखवते तुम्हाला कसं केलंय ती साफसफाई. चला अजून हे राहिलंय बाहेरचं झाडायचं वसरीचं. ही अगोदर खोली सगळी स्वच्छ केली. हा वरचं ही सगळं झाडून घेतलंय मस्तपैकी. दिसतंय का तुम्हाला कुठं? सगळं झाडून घेतलंय पुसून घेतलंय. कपाट पुसून घेतलं. वरचं सामान सगळं कपाटावलं काढून पुसून परत होतं तसं सगळं सामान ठेवलंय. हा कपाट असं दिसतंय मस्त असं स्वच्छ. कपाट पुसलं आणि निम्मे अगदी कपडे आणून हातात ठेवल्या घड्या घालून. आणि निम्मे आहेत बाहेरच अजून. हा का झाले का चांगलं स्वच्छ बघा. सांगा कमेंट करून कसं काय पुसलंय. दिसतोय का कुठे डाग तरी. मस्त असं स्वच्छ केलं सगळं. आणि आता राहिलेले कपडे आणून ठेवते घरात सगळे घड्या घालून मस्तपैकी. आणि आता तेवढी कपडे आणून ठेवायचे आणि स्वयंपाकाला लागायचं. तर मशीन काय एवढ्या उशिराने येत बी नसती त्याच्यामुळं काय आता ह्याच्या स्वयंपाकाच्याच नादाला लागायचं. सकाळ धरणं कटाळा आलाय कपडे धुवून जाम झालो. कपडे घालताना वाटतं रोज एक घालाय असं आणि धुताना कसं वाटतंय धुताना नको नको होतंय कपडे. धुवायचं नाही काय वाटत. पण वाळवायचंच लय. तारा त्याला बांधायच्या वाळवायचं परत घड्या घालून ठेवायच्या. धुईला नाही वेळ जात पण काढायला आणि घड्या घालायला जास्त वेळ जातो. तर सगळं पुसून काढलं. इकडं मशनी आपल्या पुसून काढलं ते सगळ्या मशीन पुसली सगळं स्वच्छ केलंय. गणपतीचा फोटो वरती तर लावलेला होता तर ती झाडून काढताना पडल म्हणून मी काढला. ती परत मला बसवायलाच आहे ना. आता कशावर तरी उभा राहून तिथं लावावं लागेल. तिथं होता सगळं स्वच्छ केलंय छान. दिसतोय का कुठं राडा हो का. इकडं हे पण स्वच्छ केले. साडी थोडीशी ओली होती म्हणून इथंच ठेवली. खुर्चीवर टाकली सुकायला म्हणलं फॅनच्या हव्याने वाळल. कोणाकोणाचा दसरा काढायचा चाललाय कोणाकोणाचा नाही. कोणाकोणाची रानातली सगळे चालले तिथं बाजऱ्या खुडायच्या मका खुडायच्या. म्हणजे काही जण काय करतात 2 दिवसा आल्यावर काढतात. कुणी अगोदरच काढतं. आम्ही पण काढले 2 दिवस. म्हणजे आता उद्याच्याला बाजरी करायचं जायचं म्हणलं तर 11-12 वाजता मशीन आले. तर मग उद्या काय माहिती दुपारपर्यंत उद्या तिकडंच जाईल. मग दुपारच्या पुढं काय वाळतात का कपडे नाही. त्याच्यामुळं बघू मग उद्या दुपारच्या पुढं जमलं तर. नाही तर मग परवा दिवशी. त्याच्यामुळं आजच सुरुवात केली. म्हणलं जर आज नाही मशीन आलं तर कपडे तरी वाळते ना. आणि पाऊस पण नाही त्याच्यामुळे. पाऊस आल्यावर किती कपड्यांचा राडा होतो. वाळत नाही ते काय नाही. त्याच्यामुळं आज उरकलं थोडंसं राहिलेलं उद्या उरकायचं. चालल्यात सगळ्यांच्यात गडबडी कपडे धुयच्या भांडी घासायची फरशा धुयच्या सगळं करायचं. तर फरशा ह्या काय आमच्या धुईला येत नाही का पुसावंच लागतात. हो का पुसून काढली फरशी मस्तपैकी. कशी आली कशी पुसली बघा फरशी छान.
आले का निरमा झाले का सगळं बघा. घर सगळं दाखवते तुम्हाला. कुठं दिसते का राडा. कपडे राहिलेत अजून घड्या घालायची. एवढे राहिलेले कपड्यांची आता घड्या घालते. छान अशी फरशी पुसून काढली. पांढरी शिपत कुठं पण एक डाग नाही ठेवला का काही नाही ठेवला. स्वच्छ चांगली काढली. भारी वाटते आता. सगळं स्वच्छ स्वच्छ झाले. सगळे मस्त झाले. तर आता बघू राहिलेलं उद्याच्याला करू. सांगा कमेंट करून आपली साफसफाई कशी वाटते ती.